नक्की श्रुती, आपण पाहतोय की ज्या ज्या वेळी राज ठाकरे येतात त्यावेळी महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये पुढची रणनीती नेमकी काय असायला हवी याबद्दल नेहमीच भाष्य करत असतात आणि आज सुद्धा त्यांच्याकडून हे मार्गदर्शन होणार आहे. आणि त्यामुळे आपण पाहतोय की बरेचसे मनसैनिक आहेत जे आता छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. त्यांच्या बऱ्याचशा बसेस आहेत. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून या बसेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्काच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि काही बसेस या टिळक ब्रिजवर अडकल्याची माहिती मिळते. त्यामुळे चालत काही लोक आहेत जे आता शिवाजी पार्कच्या दिशेने येऊ लागलेले आहेत आणि हा संपूर्ण 50,000 खुर्च्यांची जी व्यवस्था केलेला हा मैदान आहे तो पूर्ण ओसांडून वाहेल असा सुद्धा विश्वास जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला. त्यामुळे आपण पाहतोय की निवडणुकीनंतरचा हा दसरा मेळावा आहे हा किती विशेष ठरणार आहे आणि राज ठाकरे यांची राजभाषा नेमकी काय असेल, राज आदेश काय असणार आहे हे सुद्धा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक आज या ठिकाणी येत आहेत. एकंदरीतच महाराष्ट्र नेक्स्ट असं जे ट्विटर हँडलवरून त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची भविष्याची जी वाटचाल आहे त्या संदर्भात काही महत्त्वाचं भाष्य राज ठाकरे आज करतील असं बोललं जातं आहे. 2 मोठमोठ्या LED स्क्रीन्स आहेत ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ज्या ज्या वेळी LED स्क्रीन्स लागतात लावरे तो व्हिडिओ आणि राज ठाकरे यांचं एक वेगळंच नातं आहे. त्यामुळे आज नेमका कुणाला आरसा दाखवला जाणार आहे याची सुद्धा जी प्रतीक्षा आहे ती हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.